बघा, यावर्षी उन्हाळा खूप कठीण आहे आणि तापमान तर दरवेळेपेक्षा खूप जास्त आहे. दरवेळेस तरी 40च्या आसपास तापमान असतं, पण यावेळेस सगळा 40चा आकडाच पूर्ण कंप्लीट केलेला आहे तापमानाने. 40च्या पुढंच रेग्युलर तापमान राहत आहे आणि एवढ्या गरमीमध्ये स्वतःला ॲक्टिव्ह ठेवणं खूप कठीण आहे आणि बॉडीची काळजी घेणं तर आणखीन जास्त गरजेचं आहे. म्हणजे आपलं शरीर सुदृढ असलं तरच आपण आपले कामं करू शकतो आणि या गरमीमध्ये आपलं शरीर ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी आज मी तुमच्यासोबत मस्त अशा शरबताच्या रेसिपी शेअर करणार आहे. आणि हा शरबत तुम्ही दिवसातून 1-2 वेळेस पेला ना तर तुम्हाला एकदम आळस आलेला जाणवणार नाही, एकदम फ्रेश वाटेल आणि एकदम 5 मिनिटातच लगेच तुम्ही ॲक्टिव्ह होणार. या पद्धतीचे शरबत आहेत. नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले. माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते. तर बघा, आज आपण सरबत कशापासून बनवणार आहोत? सब्जापासून. सब्जा उन्हाळ्यामध्ये शरीरासाठी खूप पोषक असतो आणि खूप लाभदायक देखील असतो. तर हा सब्जा काय असतो? सब्जा म्हणजे नेमकं काय? बघा, सब्जा हा कोणत्याही दुकानात तुम्ही गेलात ना तर लगेच तुम्हाला किराणा दुकानावर हा सब्जा भेटून जाईल. सब्जा द्या म्हटलं की लगेच ते सब्जा तुम्हाला देतील. सब्जा दिसायला कसा असतो? सब्जा दिसायला मोहरीसारखा असतो, काळा असतो. तर बघा, सब्जा कशापासून बनतो? तर सब्जा तुळशीच्या बियापासून बनतो. तुळशीच्या बियाला सब्जा म्हटलं जातं आणि हा सब्जा उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीरासाठी खूप गरजेचा असतो आणि खूप लाभदायक असतो. सब्जा हा खूप थंड असतो. तुम्ही हा सब्जा कोणत्याही रूपात उन्हाळ्यामध्ये पिलात ना तर तुमचं शरीर खूप जास्त थंड ठेवतो. हा सब्जा तुम्हाला वजन कमी करण्यासही मदत करतो, कारण याच्यामध्ये फायबर खूप जास्त असतं. 1-2 चमचे तुम्ही सब्जा 1 ग्लास पाण्यामध्ये पिलात ना तर तुम्हाला चांगले 1-2 घंटे भूक लागणार नाही. एवढं फायबर या सब्जामध्ये असतं आणि फायबर चांगल्या पद्धतीने आपल्या पोटामध्ये गेल्यावर आपली जी भूक लागण्याची क्षमता आहे ती कमी होते. सब्जा तुम्ही रेग्युलर पिलात ना तर काय होतं? सब्जाने तुमचं शरीरातली शुगर लेवल कमी व्हायला सुरुवात होते. शुगर कंट्रोल ठेवण्यासाठीही हा सब्जा खूप मदत करतो. तसंच पोटातली बद्धकोष्ठता म्हणजे तुमचं अन्न चांगलं पचन होत नसेल तर अन्न चांगलं पचण्यास मदत करतो. आणि हा सब्जा खूप थंड असतो उन्हाळ्यामध्ये, तर खूप आपल्या शरीराला पोषक आहे. एक तर फायबर आहेच आहे त्याच्यामध्ये, पण आपलं शरीर खूप थंड ठेवतो. आपल्याला उन्हाळ्यामध्ये खूप जास्त पित्ताचा वगैरे प्रॉब्लेम होतो. हा पित्ताचा प्रॉब्लेम कमी करण्यासही हा सब्जा मदत करतो. तर उन्हाळ्यामध्ये सब्जाचे शरबत आपल्या शरीराला खूप गरजेचे आणि लाभदायक असतात. तर आता तुम्ही हा सब्जा कशा पद्धतीने उन्हाळ्यामध्ये पिऊ शकता. म्हणजे आजच्या टायमाला, आजच्या मे महिन्यात तर एवढी कडाक्याचं ऊन पडत आहे. आज ना तुम्ही म्हणजे आजपासूनच तुम्ही सब्जाचा 1-2 वेळेस दिवसातून नक्की शरबत बनवून पीत जावा. जर तुमच्याकडे शरबत बनवण्याचा टाईम नसेल तर तुम्ही काय करू शकता? डायरेक्ट पाण्यामध्ये देखील सब्जा पिऊ शकता. कशा प्रकारे प्यायचा आहे, काय प्यायचं आहे, मी तुम्हाला आता पुढं सांगतेच. बघा, सगळ्यात पहिलं तुम्ही सब्जा ना तुम्ही कोणत्याही दुकानावर गेला तरी तुम्हाला दुकानदार देणार, कारण उन्हाळ्यामध्ये तर इझिली कोणत्याही दुकानावर सब्जा असतो. कारण उन्हाळ्यामध्ये सब्जासाठी ग्राहक खूप आहेत आणि उन्हाळ्यामध्ये सब्जा शरीराला खूप पोषक तर आहेच, पण शरीर तर खूप थंड ठेवतो. तर बघा, तुम्हाला हा सब्जा ना फक्त अगदी 10 मिनिटातच भिजला जातो. तर ज्यावेळेस तुम्हाला सब्जाचा शरबत बनवायचा आहे किंवा सब्जा पाण्यामध्ये पियायचा आहे तर काय करायचं? पोहे खायच्या चमच्याने 2 चमचे तुम्ही अर्ध्या ग्लास पाण्यामध्ये हा सब्जा भिजू घालायचा. अगदी 10 मिनिटातच सब्जा पूर्ण फुललेला असेल आणि सब्जा फुलल्यानंतर आता 2 चमचेचे पार ते 4-5 चमचे भिजून झालेला असेल, कारण 1 चमचा टाकला तरी खूप जास्त मोठा सब्जा फुलतो, तर 2 चमचे टाकल्यानंतर खूप जास्त फुलतो. तर 2 चमच्यामध्ये अख्खी फॅमिली तुमचं ते सब्जाचं पाणी पिऊ शकतं किंवा सब्जाचं शरबत पिऊ शकतं. बघा, काय करायचं आहे? नॉर्मल आता काय होतं, आपण ऑलरेडी उन्हाळ्यामध्ये थंड पाणी पितच असतो.
तर सब्जा 10-15 मिनिट भिजू घालायचा. 10-15 मिनिटानंतर 1 चमचा सब्जा घ्यायचा आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून प्यायचं. हे झालं नॉर्मल. आणि ही डायरेक्ट सब्जा पाण्यामध्ये सकाळी सकाळी जर पिलात ना तुम्ही, तर खूप जास्त शरीर थंड तर राहतं आणि शरीरात जी गरमी साचलेली असती, रात्रीचं अन्न पचलेलं नसतं व्यवस्थित, कारण आपल्याला रात्री जेवण करायची उशिरा सवय असते आणि उशिरा जेवण केल्यामुळे आपण लगेच झोपतो आणि ते अन्न व्यवस्थित पचत नाही, सडल्या जातं पोटामध्ये. आणि ते अन्न जरी आपल्या पोटात राहिलेलं असलं ना, दुसऱ्या दिवशी सकाळ सकाळ रिकाम्या पोटाने तुम्ही पाण्यामध्ये सब्जा पिलात ना, तर ते अन्न म्हणजे पोटातली पचनक्रिया सब्जा नीट करतो, अन्न पचवतो आणि तुमची सिस्टम एकदम व्यवस्थित करतो. तर रिकाम्या पोटाने तुम्ही डायरेक्ट पाण्यामध्ये सब्जा पिऊ शकता. किंवा जेव्हा कधी दिवसातून तुमचं मन होईल त्यावेळेस तुम्ही थंड पाण्यामध्ये सब्जा पिऊ शकता. आता तुम्हाला वाटेल नुसतं थंड पाण्यामध्ये कसा पिऊ, तर तुम्ही काय करायचं आहे, तर त्या पाण्यामध्ये अर्ध लिंबू आणि थोडासा काहीतरी मध टाकायचं आहे. बघा, साखर तुम्हाला आवडत असेल तर ठीक, नसेल तर नाही टाकली तरी चालेल. फक्त काय करायचं आहे, थोडंसं अर्ध लिंबू पिळायचं आणि टिपकाभरच मध टाकायचं. टिपकाभर मध 1 ग्लास पाण्यात टाकला तरी त्याला गोडवा येतो. मधाने पटकन पाण्याला गोडवा येतो. तर काय करायचं, 1 ग्लास पाण्यामध्ये ते भिजलेले जे सब्जा आहेत त्यात 1 चमचा भर सब्जा टाकायचा, अर्ध लिंबू पिळायचं आणि ते थोडासा मध टाकायचं. मिक्स करून हे मिश्रण प्यायचं. एकदम तुम्हाला शरबतासारखंच लागन. असं सेम तुम्ही सकाळीही पिऊ शकता आणि दिवसातून कधीही पिऊ शकता. आता बघा, स्पेशल सब्जाचा शरबत कसा बनवायचा. हा शरबत नॉर्मली आम्ही आमच्या घरामध्ये आवर्जून उन्हाळ्यामध्ये बनवतो. तुम्हीही तुमच्या घरामध्ये ही रेसिपी नक्की ट्राय करा. तर काय करायचं आहे, आपल्याला हा सब्जाचा शरबत जो आहे तो पुदिन्यासोबत बनवायचा आहे, कारण पुदिनाही खूप थंड असतो. पुदिन्यामध्येही खूप सारे अँटीऑक्सिडंट असतात आणि पुदिना उन्हाळ्यामध्ये आपल्या शरीराला खूप गरजेचा असतो. तशाच पद्धतीने सब्जा देखील आपल्या शरीराला खूप गरजेचा असतो. सब्जाचं आणि पुदिन्याचं खूप भारी कॉम्बिनेशन आहे. तर आपल्याला सब्जाचा आणि पुदिन्याचा शरबत बनवायचा आहे. तो कसा बनवायचा, तर आम्ही तर आमच्या दारात खूप सारा पुदिना लावलेला आहे. एकदा थोडा पुदिना लावला तर खूप सारा पसरून होतो. तर आमच्या इथं तर खूप आहे. तर आम्ही सारखं हा शरबत पित असतो. तर काय करायचं आहे, तुम्हाला 10-15 पुदिन्याची पानं घ्यायचे, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे. आता तुम्हाला शुगरचा प्रॉब्लेम शुगर नसेल तर तुम्ही डायरेक्ट ह्या शरबतामध्ये आपल्याला जी साधी नॉर्मल साखर वापरायचीच नाही आहे. जी मोठी खडी साखर असते ना, ती खडी साखर वापरायची, कारण ती खडी साखर खूप थंड असते, शरीराला खूप थंडावा देते. जी आपली दगडासारखी मोठी मोठी खडी साखर येते ना, ती खडी साखर घ्यायची आपल्याला. तर ती पुदिन्याची 10-15 पत्ते, ती खडी साखरेला थोडंसं उकळात कुटून ती थोडीशी खडी साखर आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, भाजलेले म्हणजे जिऱ्याची पावडर असेल तर तुम्ही थोडासा त्या जिऱ्याची पावडर आणि थोडासा चाट मसाला घालायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे. मिक्सरमध्ये फिरून घेतल्यानंतर तुम्हाला एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक दीड काय हवं तेवढं लिंबू पिळून घ्यायचं. तुम्हाला शरबत किती बनवायचं आहे त्याच्या हिशोबाने, आणि जे आपण पुदिन्याचं मिश्रण मिक्सरमध्ये फिरून घेतलेलं होतं ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. सोबतच थोडंसं तुम्हाला शेंदा मीठ किंवा काळ्या मिठाची टेस्ट आवडत असलं तर काळ्या मीठ घालायचं आणि भिजवलेला जो सब्जा होता तो सब्जा त्याच्यामध्ये टाकायचा आणि सर्व जिन्नस मिक्स करायचे. आणि हा शरबत तुम्ही दिवसातून 1-2 वेळेस 2-3 वेळेस पिऊ शकता. शरीर खूप थंड राहतं. तुम्हाला खूप ॲक्टिव्ह, म्हणजे तुम्ही जर थकलेला असतान, बाजारातून आलेला असतान, बाहेरून फिरून आलेला असतान, त्यावेळी जर तुम्ही हा थंड शरबत घेतला सब्जाचा, तर तुमचं शरीर एकदम थंड होणार, पूर्ण ॲक्टिव्ह होणार, तुमचा आलेला आळस निघून जाणार. एवढा भारी हा शरबत आहे आणि एवढं शरीराला ताकद देतो ना, विचारूच नका. या कडाक्याच्या उन्हाळ्यामध्ये असा शरबत आपल्या शरीरासाठी खूप लाभदायक आहे. तुम्ही दिवसातून 3 वेळेस नाही पिला तर एकदा तर तुम्ही आवर्जून शरबत हा पीत जावा, म्हणजे पीत जावा. आता ही झाली शरबताची गोष्ट. आणि जी मी सब्जा प्यायचं सांगितलं आहे तुम्हाला, पाण्यामध्ये मध लिंबू घालून, हा तर तुम्ही सकाळी उठल्या आवर्जून प्या. तुम्हाला याचे फायदे अगदी 8 दिवसातच जाणून येते. आत्ता सध्या खूप जास्त गरमी आहे, म्हणजे खूपच जास्त टेम्परेचर आहे. या टेम्परेचरमध्ये तुम्ही या पद्धतीचा सब्जाचा शरबत आवर्जून तुमच्या घरी बनवा आणि पिया आणि बघा तुम्हाला
तुम्हाला काय म्हणजे 5 मिनिटातच तुम्हाला त्या सब्जाच्या शरबताचा असर तुमच्या शरीरावर दिसेल. सब्जामध्ये एक तर फायबर असतं, सब्जामध्ये खूप सारे अँटीऑक्सिडंट असतात. रेग्युलर जर तुम्ही सब्जा तुमच्या डाएटमध्ये सामील करून घेतला तर तुमच्या चेहऱ्याचा ग्लो खूप जास्त येतो, चेहऱ्यावर एकदम तेज येते. सब्जाचे अनगिनत फायदे आहेत आणि नॉर्मली आत्ता सध्या आपल्याला उन्हाळ्यामध्ये त्याचा फायदा घ्यायचा आहे, आपलं बॉडी थंड ठेवायला, आपली बॉडी ॲक्टिव्ह ठेवायला आणि आपल्याला जो आपल्या शरीरात आळस होतो तो आळस बाजूला काढण्यासाठी. तर नक्की असा शरबत बनवून पिया. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये तुमचा अभिप्राय कळवायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा. परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत नमस्कार.